चुंगार हो मी विसरले. थांब थांब मी दादाला बोलून आले. दादा दादा हे इथं रोजच असतं, शाळेत पण विसरते. दादा दादा ऐक ना. दादा ऐक ना, मी शिमग्याला जाऊ. शिमग्याला नको दादा ऐक नको नको. तुला एकदा सांगितलं तर समजत नाही काय? जा घरात जाऊन बस. शिमग्याला येते आता काय वेगळं सांगायला लागेल? चल जा. शिमग्याला जाते तर आपल्या घरात पैसे आणि शिमग्याला जाते. मी नाही जा तुम्ही. अगं का, दादा काही बोलला का ग तुला? नाही पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही. अगं चल ग, हवे तर मी देते तुला पैसे. नको तुम्ही जा. अगं राधा 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 हे राधा ओय. अरे अरे ऐक तरी. तुला तर माहिती आहे अगं शिमग्यात काय कुठेही जायचं असेल तरी आपल्याला आता सध्या पैसे नाही. अगं तुला तर माहिती आहे ना मी कसे कसे करून पैसे जमवतोय. अगं ह्यावर्षी शिमगा नाही झाला तर आपण पुढच्या वर्षी करूया ना. घाबरतेच का? एकदम मजा करूया, धमाल करूया. पण यावर्षी दादाला समजून घे. कोणी आले का घरात? हा आले. राधा डंगे इथेच राहतात ना? हो मीच आहे. मग काय काम होतं का? तू स्कॉलरशिपला बसली होतीस ना? होय. अभिनंदन, तुला स्कॉलरशिपमध्ये प्रथम बक्षीस प्राप्त झाले आहे. तू मेरिटमध्ये आल्यामुळे तुला सरकारकडून हे बक्षीस प्राप्त झाले आहे. थँक्यू. इथे सही कर. कॉंग्रॅच्युलेशन. यस आता शिमग्यात जाणार. पण दादा कुठे गेला? दादा दादा तो तर नाही. अरे कुठे गेला दादा? दादा 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 हे बघ माझी स्कॉलरशिप आली. अरे वा बघू. वा. धन्य आहेस तू आई. आज या सणासुदीच्या दिवसात माझ्या या बहिणीला शिमगोत्सव साजरा करायचा होता पण माझ्याकडे यासाठी पैसेही नाही. पण तुझ्या कृपेने आज ही लक्ष्मी माझ्या घरी आली आहे. असाच आशीर्वाद तुझा सदैव आमच्या पाठीशी राहो. अरे हो तुला पण हवे ना. ठीक आहे आणि जा शिमग्याला. आता तरी खुश झालीस? हा जा. ये.
हर्ष स्टॉल म्हणजे लोकांच्या आवडीचे. हर्ष स्टॉल म्हणजे छोट्या मुलांच्या आवडीचे काहीतरी वेगळे मिळण्याचे ठिकाण. हर्ष स्टॉल म्हणजे आकर्षक खरेदी करा. नागरिक बंधूंनो, इकडे लक्ष द्या. तुमच्या पै पाहुण्याच्या ठिकाणी, तुमच्या मित्राच्या ठिकाणी, तुमच्या घरी कोणताही वाढदिवस अथवा शुभ कार्य असू दे अथवा एखादा आनंदाचा क्षण असू दे, अशा वेळी काय भेट द्यावा असा तुमच्या मनात प्रश्न पडतो. काय पैशाला ग्रामस्थांनी पालखी प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर पडते साठीवरून. चला सगळ्यांनी चपला काढा. मग दुपारी मी तुला काय सांगत होते, देते ना पैसे तरी तू आलीस नाही. हीच ना आपली मैत्रिणी चालली. अगं ऐक ना स्वरा. अगं काय झालं ना, दुपारी आमच्या घरी एक दीदी आली स्कॉलरशिपचे पैसे घेऊन. स्कॉलरशिपचे पैसे आणि आता मध्येच. अरे हो, स्कॉलरशिपचे पैसे तुझ्या घरी आणून दिले. अगं ते पैसे आपल्या अकाउंटला येतात. अगं राधा, मग तुला पैसे दिले कुणी? अगं हो, हिच्या घरी साक्षात आपली आईच आली असणार. आपली आई? हो, आपली आई म्हणजे आपली वागजाई देवी.